नमस्कार. मी जय श्रीराम. मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी, निसर्गोपचार तज्ज्ञ. गेली 17 वर्षे झाली मी मधमाशीच्या डंखानं सर्व व्याधी घालवतो आहे. याला हनी बी व्हेनम थेरपी असे म्हणतात. हे 2000 वर्षापूर्वी आपल्या भारतात होती आणि अध्यात्म कल्चर असल्यामुळे ह्याच्यात हे अक्कलकोट महाराजांनी दृष्टांत देऊन शिकवलं आणि त्या दिवसापासून मी अखंडित सेवा करतो आहे. ह्या मधमाशीच्या डंखानं, ह्या हनी बी व्हेनम थेरपीने सर्व आजारावर एकच उपाय, मधमाशीचा डंख. या डंखामध्ये 118 नॅचरल ड्रग असतात. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, सल्फर, हिस्टमाइन, ट्रॅफिन, एन्झामिन, मिलिटिन, प्रॉस्पेलाइन, डेपोमाइन, कार्टिझोन अख्खं मेडिकल स्टोअर एवढ्याशा डंखात असतं आणि ह्याचे साईड इफेक्ट काही होत नसतात. आणि ह्याच्यानं कायमचा BP जातो, शुगर जाते, थायरॉईड जाते कायमचा. पुन्हा वारंवार गोळ्या खायची आणि त्याची साईड इफेक्टची आवश्यकता नाही. एक. नंबर 2, हे अध्यात्म कल्चर असल्यामुळे आम्ही सेवेच्या भावनेतून करतो. ह्याची काही ॲडव्हर्टाईज वगैरे काही नसते आणि आम्ही सेवा करतो. मग जास्त ॲडव्हर्टाईज, जास्त पेशंट आले की आमच्याकडे मधमाशा कमी पडतात, म्हणून आम्ही ह्याचा प्रचार प्रसार करत नाही. सूरज नारखेडे साहेबांनी इथे हे ऑर्गनाईज केलं, त्यांचे आभार. आणि त्यांनी मी तरी माझ्या बिझी शेड्यूलमध्ये अर्धा दिवस मी जळगावसाठी दिला, अर्धा दिवस मी धुळ्याला जाणार आहे. तर अखंडित सेवेमुळे आम्हाला थोडं वेळेचं बंधन आहे आणि या चांगला प्रतिसाद मिळाला या माझ्या पॅथीला पहिलेपासून. आणि मी जे ध्येय ठरवलं की अख्खा महाराष्ट्र शुगर फ्री करायचा, ते मी बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे आज माझ्याकडं 25 लाख पेशंटचे रिपोर्ट आहे. नील झाले. आता गोळ्या औषध खात नाही. सुदैवानं सर्व डॉक्टरांनाही हे कळालं की बाबा ह्याच्यामध्ये ही मदर थेरपी आहे, सर्व थेरपीची आई आहे, ह्याला अध्यात्म कल्चर आहे, करविता तो आहे. आणि याच्यामुळं सर्व ॲलोपॅथीच्या डॉक्टरही हे ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि ते माझे जवळ 5 लाख डॉक्टरांना मी ट्रीटमेंट दिली. आता एवढंच नाही तर मी बरेचसे शोध लावले. आता हे नाकाचं औषध मी शोधलं, ह्याच्यामध्ये निरगुडीचा अर्क आहे, वव्याचा अर्क आहे, लसणाचा अर्क आहे, लवंगाचं तेल. काय नॅचरल सगळं. कसं वाटलं? ह्याच्यानं 1000 व्हायरल जातात आणि कोरोनाच्या काळामध्ये 10 लाख पेशंट मी ICUतून काढलेत बाहेर ह्या औषधात. म्हणजे इतकं जबरदस्त नॅचरल आहे सगळं. हे सर्व नैसर्गिक आहे. सर्व जळगावकरांचे पुनश्च मी आभार मानतो, दिलगिरी व्यक्त करतो. थोडा वेळ होतो आणि वेळ नसल्यामुळं मी तेवढी सेवा पुरवू शकलो नाही. याच्यानंतर मी निश्चितच तुमच्या सेवेमध्ये हजर राहील. जय श्रीराम.